घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 16 वर पोहोचली आहे, तर 88 जण जखमी झाले आहेत। बचाव कार्य सुरू असताना आज सकाळी आणखी 2 मृतदेह सापडले आहेत, त्यामुळे ही संख्या आता 14 वरून 16 वर पोहोचली आहे। अद्याप या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे, तर आणखी काही लोक या होर्डिंग खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे। घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेला 40 तास उलटून गेले आहेत। अद्याप घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे गॅस कटरचा वापर न करता बचाव कार्य सुरू आहे। पेट्रोल पंपामुळे काळजी घेऊन बचाव कार्यातील पथके काम करत आहेत। मुंबईसह उपनगरात सोमवारी 13 मे रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। सोमवारी मुंबईत अचानक आलेला अवकाळी पाऊस हा भलं मोठं संकट घेऊन आला। पावसासोबत मेघगर्जना आणि जोरदार वारे वाहत होते। यामुळे घाटकोपरच्या छेडानगर परिसरात मोठी दुर्घटना घडली। या भागात एका मोठ्या पेट्रोल पंपाच्या बाजूला भलं मोठं होर्डिंग लावण्यात आलं होतं। वाऱ्यामुळे हे होर्डिंग थेट पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळलं, त्यामुळे संपूर्ण पेट्रोल पंप जमीनदोस्त झालं। विशेष म्हणजे या पेट्रोल पंपावर जवळपास 100 पेक्षा जास्त जण होते। पाऊस सुरू असल्यामुळे अनेक जणांनी पेट्रोल पंपावर काही वेळ थांबणं पसंत केलं होतं, तर दुसरीकडे अनेक वाहनं पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते। पेट्रोल पंपावर गर्दी होती। असं असताना अचानक होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं। एकंदरीत होर्डिंग अगदी तकलादू पद्धतीने लावले गेल्याचे स्पष्ट झाल्याने बेपरवाहीचे मुंबईकर बळी ठरले आहेत। या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे। मात्र 2 दिवसानंतर देखील घटनास्थळी बचाव कार्य सुरूच आहे। या होर्डिंगच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीएमसीने या व्यक्तीला दंड देखील ठोठावल्याची माहिती मिळत आहे। या होर्डिंगच्या मालकाचं नाव भावेश भिडे असं आहे। असं आहे। पतंगनगर पोलीस ठाण्यात होर्डिंगचे मालक व इगो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक भावेश भिडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केली।